नमस्कार मित्रांनो, मी गणेश देवकते आपलं पुन्हा एकदा स्वागत करतोय मराठी माहितीवाला या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकामगार कल्याणकारी मंडळ म्हणजेच मित्रांनो बांधकामगार जे असतात त्यांच्यासाठी मित्रांनो नोंदणी चालू झालेल्या आहेत, अर्ज चालू झालेले आहेत. मित्रांनो, तुम्हाला पण लेबर कार्ड काढायचं असेल तर तुम्हाला घर बसल्या अर्ज कसा करायचा आहे हे मी आज या व्हिडिओमधून सांगणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे तुम्हाला, आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप सर्व प्रोसेस मी सांगणार आहे. तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, इथे बघू शकतात हा काही 3 पेजेसचा फॉर्म आहे. आता हा फॉर्म तुम्ही घर बसल्या कसा भरायचा आहे, आता या फॉर्मची जी लिंक आहे तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये बघायला भेटेल. आणि हा फॉर्म भरल्यानंतर कोणाचे सही शिक्के घ्यायचे आहे, कागदपत्र काय काय जोडायचे आहे, आणि हा फॉर्म तुम्हाला कुठे दाखल करायचा आहे हे मी सांगणार आहे. तुम्हाला कुठे जायची गरज नाही, जास्त कुठं पैसे द्यायची पण गरज नाही, तुमचं फ्रीमध्ये काम होणार आहे. तर मित्रांनो, इथे बघू शकता पर्सनल डिटेल, वैयक्तिक तपशील तुम्हाला भरायचा आहे. जसं की मित्रांनो, तुम्हाला हा फॉर्म भरताना तुमचं आधार कार्ड समोर ठेवायचं आहे. आधार कार्ड प्रमाणे पहिलं नाव तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे, नंतर वडिलांचं नाव, तुमचं आडनाव इथं टाकायचं आहे, तुमचं जेंडर सिलेक्ट करायचं आहे, त्याच्यानंतर आधारचा जो क्रमांक आहे तो तुम्हाला इथं टाकायचा आहे. लग्न झालेलं असेल तुम्हाला इथं मॅरिड करायचं आहे, नाही तर अनमॅरिड पण तुम्ही इथं लिहू शकतात. आता इथं तुम्हाला जन्मतारीख टाकायची आहे, जशी तुमची आधार प्रमाण आहे तशी जन्मतारीख तुम्हाला इथं टाकून घ्यायची आहे. आजच्या तारखेला तुमचं वय किती आहे ते तुम्हाला इथं लिहायचं आहे. आता इथं बघू शकता मित्रांनो, तुम्हाला कास्ट कॅटेगरी तुम्हाला निवडायची, तुमची जी कास्ट असेल तुम्ही ती निवडू शकता, इथं टिक करू शकता. आता तुम्हाला पुढे मोबाईल नंबर दिलेला आहे, तुमचा चालू मोबाईल नंबर जो आधारला लिंक आहे तो तुम्हाला इथं द्यायचा आहे. आता मित्रांनो, तुम्ही जर कुठे काम केलेलं असेल तुमचा PF चा जो UNA नंबर असतो तो तुम्ही इथं टाकून घ्यायचा आहे. ESI नंबर असेल तर तुम्ही इथं टाकू शकता. चालू मेल ID द्यायचा आहे, ज्या पण काही अपडेट असतील तुम्हाला मेलवरती मिळत राहतील. आता तुम्हाला थोडं खाली यायचं आहे. आता मित्रांनो, तुम्हाला तुमचा जो ऍड्रेस आहे, निवासी पत्ता आहे तो इथं तुम्हाला द्यायचा आहे. आता तुमचं घर काय भाड्यानं आहे का मालकीचं आहे, तर मालकीचं घर असेल तुम्ही इथं क्लिक करू शकता. हे तुम्हाला पहिले वाचून घ्यायचं आहे. घर क्रमांक तुम्हाला टाकून घ्यायचा आहे, रस्त्याचं नाव टाकायचं आहे, एरिया कोणता आहे तो तुम्ही इथं टाकू शकता, तुमचं जे शहर आहे ते टाकायचं आहे. आता महत्वाची जागा जी जवळपास असते जसं की मंदिर, शाळा असं तुम्ही इथं टाकू शकता. राज्य महाराष्ट्र राहणार आहे, तुमचा जिल्हा तालुका इथं टाकून घ्यायचा आहे, पोस्ट ऑफिस कोणता आहे ते टाकायचं आहे, तुमचा जो एरियाचा पिनकोड असतो तो तुम्हाला इथं टाकायचा आहे. जर तुमच्याकडे फोन असेल तर तुम्ही इथं स्टेट कोड आणि लँडलाईन नंबर देऊ शकता. आणि जर तुमचा ॲड्रेस सेम असेल तर या बॉक्समध्ये तुम्हाला टिक करून घ्यायचं आहे. आता परत थोडं खाली यायचं आहे मित्रांनो. आता इथं बघू शकतात फॅमिली डिटेल जी आहे, कौटुंबिक माहिती तपशील तुम्हाला इथं टाकायचं आहे. आता इथं जसं की पहिलं नाव काय आहे, इथं तुम्ही 4 जणांचे नाव टाकू शकता जास्तीत जास्त. त्याच्यानंतर आडनाव, वडिलांचं नाव, जन्मतारीख इथं टाकून घ्यायची आहे. आपण एक जणांचं नाव इथं भरणार आहे. परत तुम्हाला इथं वय काय आहे, संबंध म्हणजे त्यांचे रिलेशन काय आहे, ज्यांचं नाव टाकलं आहे त्यांचा आधार नंबर, ते काय करतात, व्यवसाय काय करतात, किंवा इथं त्यांचं शिक्षण, वारसदार इथं तुम्ही टाकू शकतात. आता BO CW रजिस्ट्रेशन ID तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे. हा जो रजिस्ट्रेशन ID असतो मित्रांनो, तुम्ही जेव्हा फॉर्म सबमिट करतात ते अपडेट करतात तेव्हा तो भेटत असतो. आता परत खाली यायचं आहे. आता बँक तपशील देताना तुम्हाला बँक पासबुक जवळ घ्यायचं आहे, तुमचं IFSC कोड बरोबर टाकायचा, बँकेचं नाव काय आहे ते टाकून घ्यायचं, शाखा कोणती आहे ते टाकायचे, बँकेचा ॲड्रेस तुम्ही तर टाकू शकतात, MICR कोड असतो बँकेच्या पासबुकवरती तो टाकायचा आहे, आणि अकाउंट नंबर न चुकता एवढी डिटेल तुम्हाला भरायची आहे, जेणेकरून तुम्हाला इथून पुढचे जे लाभ भेटतील तर त्याचे पैसे जे आहेत या खात्यावरती येत राहतील. आता एम्प्लॉई डिटेल, आता एम्प्लॉई डिटेल म्हणजेच जे तुमचे कॉन्ट्रॅक्ट कामगार असतात, ठेकेदार असतात त्यांची माहिती येते. आता ठेकेदाराचं इथं कॉन्ट्रॅक्टचं नाव येतं, ठेकेदाराच्या कंपनीचे नाव येते, कामाचा प्रकार काय आहे, कामाची जागा व साईट कोणती आहे, त्यांचा मोबाईल नंबर, डिस्ट्रिक्ट, तालुका, परत शहर, पिनकोड काय आहे ते टाकता येते. इथं अपॉइंटमेंट म्हणजेच नियुक्ती तारीख काय आहे ती टाकता येते. डिस्पॅच डेट म्हणजे पाठवण्याची तारीख पण इथं टाकून देऊ शकतात. दिवसा मंजुरी काय आहे ते इथं टाकून देत असते. ते कॉन्ट्रॅक्टर जे असतात ते भरत असतात. तुम्ही जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही भरू शकतात, नाही तर इथं भरायची काही गरज नाही. आणि कामाचे स्वरूप इथं टाकून घ्यायचे आहे. आता परत खाली यायचं आहे. आता इथं बघू शकतात 90 दिवसाचा कामकाज जो दाखला असतो सगळ्यांना काढावा लागतो, तो तुम्हाला जे कॉन्ट्रॅक्टदार असतात ते देत असतात. आता इथं जारी करण्याचा प्रकार येत असतो. परत हे जी डिटेल आहे कॉन्ट्रॅक्टदार तुम्हाला भरून घेतील, तुमचे जे कॉन्ट्रॅक्टदार असतात त्यांच्याकडून ही जी डिटेल आहे ती टाकून घेऊ शकतात. नोंदणीकृत
परत जारी करायला जे जारी करतात त्यांचा क्रमांक इथं येत असतो, जावक क्रमांक येत असतो आणि जावक तारीख इथं येत असते। त्याच्यानंतर मित्रांनो ठेकेदाराचे नाव आणि त्यांचे जिल्हा कोणता आहे तो आणि तालुका कोणता आहे तो इथं येत असतो। त्याच्यानंतर इथं बघू शकतात नियोक्त्याचा प्रकार, त्यांचे पूर्ण नाव, त्यांचा मोबाईल नंबर आणि जारी केलेला जो क्रमांक आहे तो कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत काम केलेला आहे अशी पूर्ण डिटेल इथं तुम्हाला भरून मिळत असते। आता सपोर्टिंग डॉक्युमेंट, आता महत्त्वाचे डॉक्युमेंट काय काय लावू शकतात तुम्ही। आता तुम्ही अर्ज करत आहात तर तुमच्याकडे एक जे डॉक्युमेंट देण्यात आलेले ही लिस्ट, याचा तुम्ही स्क्रीनशॉट पण काढून घेऊ शकता व व्हिडिओ पॉज करून हे लिहून पण घेऊ शकता। याच्यापैकी तुम्हाला एक एक डॉक्युमेंट ॲड करायचं आहे। आता फोटो, ID पुरावा म्हणजेच ID पुराव्यामध्ये तुम्ही आधार कार्ड, पारपत्र, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, मतदान कार्ड हे एवढे देऊ शकतात। रहिवासी पुराव्यामध्ये आधार कार्ड म्हणजे हे दोन्ही ठिकाणी तुम्हाला लागू होतं, पारपत्र, वाहन चालक परवाना, शिधापत्रिका म्हणजेच तुमचं जे राशन कार्ड असतं ते, लाईट बिल तुमचं जे चालू महिन्याचं आहे ते लाईट बिल, ग्रामपंचायतचा दाखला म्हणजे आपण त्याला रहिवासी म्हणतो ते देऊ शकता। आता एज प्रूफमध्ये मित्रांनो तुम्हाला इथे आधार कार्ड पण देऊ शकता, असे डॉक्युमेंट आहेत देण्यात आले, जन्माचा दाखला, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड। एज प्रूफमध्ये हे पण कागदपत्र राहतात। जास्त करून मेन करून काय आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बँक पासबुक हे तीनच डॉक्युमेंट तुम्हाला जास्तीत जास्त लागत असतात। इथं बघू शकतात बँक पासबुकची तुम्हाला झेरॉक्स लागत असते आणि मागील 90 दिवसाचे जे काम केलेलं आहे त्याचे प्रमाणपत्र तुम्हाला ठेकेदार देत असते। इथं ठेकेदार किंवा ग्रामसेवक असते त्यांच्याकडून घेतले तरी चालते। आता इथं तुम्हाला टिक करून घ्यायचं आहे। आता मित्रांनो हा काही फॉर्म होता, आता तुम्हाला जॉब कार्ड काढायचं आहे व कामगार कल्याण योजनेअंतर्गत नोंदणी करायची आहे, तर तुम्हाला अशा काही प्रकारे ही नोंदणी करू शकतात। ह्या व्हिडिओला तुम्ही वाटलंच तर डबल एकदा बघा आणि काय स्टेप बाय स्टेप आपण माहिती दिलेली आहे ती तुम्ही बघून तो फॉर्म भरू शकता। या फॉर्मची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला बघायला भेटेल। काही जर प्रश्न असतील तर कमेंट करा, इंस्टाग्रामवरती तुम्ही पण विचारू शकता, त्याच्या पेजची जी लिंक आहे ती पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेलं आहे। मित्रांनो ही काही माहिती होती, ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल नक्कीच या व्हिडिओला लाईक करा। अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो, त्याच्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।